नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससीतून तहसीलदार बनण्याचं जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर हे लेक्चर तुमच्यासाठी आहे. आज मी या लेक्चरमध्ये तहसीलदार या पदाची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. प्रमोशन काय होतं, शैक्षणिक पात्रता काय लागते, कोणत्या परीक्षेतून हे जे पद आहे ते भरलं जातं, पॉवर काय असतात, तालुक्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. पगार किती असतो, बाकीच्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या काय काय असतात, हे सगळं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. कारण आपण हे का बरं समजून घ्यायचं आहे, कारण उद्या जेव्हा तुम्ही एमपीएससीची तयारी कराल तर तुम्हाला प्रेफरन्स टाकावा लागतो. त्यामुळे तुम्ही पहिल्या नंबरवर कुठली पोस्ट, दुसऱ्या नंबरवर कुठली पोस्ट, तिसऱ्या नंबरवर, चौथ्या नंबरवर, तर त्यावेळेस तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. ठीक आहे. चला, आणि मोटिवेशन पण मिळेल अभ्यास करण्यासाठी. चला सुरू करूया. तहसीलदार हे जे पद आहे तो तालुक्याचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. तर हा मुद्दा तुम्हाला माहित असला पाहिजे. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, की तालुक्यामध्ये सर्व सर्व होल अँड सोल अधिकार जे आहे ते तहसीलदाराला असतात. ओके. चला बघूया. पहा, तहसीलदार ही जी पोस्ट आहे ही क्लास 1 दर्जाची पोस्ट आहे. कोणत्या दर्जाची? हा क्लास 1 अधिकारी आहे. समजलं? कुठल्या डिपार्टमेंटचा अधिकारी आहे? महसूल डिपार्टमेंटचा अधिकारी आहे. समजलं? तहसीलदार हे जे पद आहे, तहसीलदार हे पद कुठल्या परीक्षेतून भरला जाते? एमपीएससी या परीक्षेतून भरला जाते. समजलं का? मग हा महसूल प्रशासनाचा कणा समजला जातो. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक तालुके आहेत. तर तालुक्याचा होल अँड सोल बॉस जो आहे, म्हणजे तो दंडाधिकारी पण असतो आणि तो मुख्य प्रशासन अधिकारी पण असतो, तो निवडणूक अधिकारी पण असतो. मग हे सगळे मुद्दे आपण बघूया. पहिला मुद्दा, कुठल्या परीक्षेतून ही पोस्ट भरला जाते? एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेतून पोस्ट भरला जाते. ओके. म्हणजे तुम्हाला जर तहसीलदार बनायचं असेल तर तुम्हाला एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा देणं गरजेचं आहे, जी वर्षातून एकदा होते. दरवर्षी होते. ठीक आहे, पण वर्षातून एकदा होते. कोणत्या डिपार्टमेंटची पोस्ट आहे? महसूल डिपार्टमेंटची पोस्ट आहे. काय डेझिग्नेशन आहे? कोणते अधिकार असतात? तर तालुक्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी असतात तहसीलदार. ठीक आहे. हे महाराष्ट्राच्या प्रशासनातील क्लास 1 दर्जाची राजपत्रित गॅझेटेड पद आहे आणि अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत महत्वाचं आहे. तालुक्यामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तहसीलदाराला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. महत्वाचं पोस्ट आहे. म्हणून ते त्याला तालुक्याचा मुख्यमंत्री म्हणतात. पुढं, या पदासाठी काय काय आवश्यक गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, की जर आता आमदार तर बनता येत नाही, पण आमदाराच्या लेवलची पोस्ट कोणती आहे? तहसीलदार. आहे की नाही? पण फरक एवढा पडतो, की लोकशाहीमध्ये ग्रामपंचायतचा सदस्य जरी राहिला, तरी तो जास्त मोठा असतो, कारण लोकशाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, तहसीलदार म्हणजे आमदार आहे एक प्रकारचा, असं समजा. ओके. पहा, तालुक्यामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या योजना राबवायच्या असेल, त्या सगळ्या ठिकाणी तहसीलदार हा पार्टिसिपेट करतो. मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे जर तुम्हाला तहसीलदार बनायचं असेल? कोणत्याही शाखेतलं ग्रॅज्युएशन चालते. कोणतंही ग्रॅज्युएशन असो. जे कमीत कमी 3 वर्षाचं आहे, जास्तीत जास्त 5 वर्षाचं असते. तर कोणतंही ग्रॅज्युएशन चालते, एम-बी-बी-एस चालते, इंजिनिअरिंग चालते, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी काहीही चालते. ठीक आहे. तुम्ही 12वा वर्ग पास झाला आणि एफ-वायला ॲडमिशन घेतली, की तुम्ही एम-पी-एस-सीची पूर्व परीक्षा देऊ शकता. मात्र मुख्य परीक्षा देता येत नाही. मग मुख्य परीक्षा द्यायची असेल तर तर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या टी-वायला असणं गरजेचं आहे. 3rd इयरला. म्हणजे तुमची मुख्य परीक्षेपर्यंत तुमचा रिझल्ट लागतो आणि तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता. एमपीएससीची तहसीलदाराची परीक्षा किती स्टेजमध्ये असते? 1, 2, 3. पहिले पूर्व परीक्षा असते. तुम्ही ही पास झाला, की मग मुख्य परीक्षा असते. ही पास झाला, की मग इंटरव्ह्यू असतो. हे पास झाला, की मग तुमच्या रँकिंगनुसार, तुमच्या मार्कानुसार तुम्हाला पोस्ट मिळते. मग तुम्हाला तहसीलदार बनायचं असेल, तर या 3 स्टेपमधून तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. समजलं? तहसीलदार बनण्यासाठी. त्यानंतर शारीरिक पात्रता कोणती आहे? तर उंची, छाती वगैरे काही असण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही कितीही बारीक राहिला, कितीही ठेंगणे राहिला, कितीही उंच राहिला, काही फरक पडत नाही. फक्त तुमचं डोकं जागेवर पाहिजे. कळलं? तुम्ही हुशार पाहिजे. तहसीलदाराची पोस्ट खूप जबाबदारीची पोस्ट आहे. कारण तो तालुक्याचा होल अँड सोल असतो. समजलं? पुढे. आता वयोमर्यादा किती आहे? तहसीलदार जर तुम्हाला बनायचं असेल, हां, तर कमीत कमी वयोमर्यादा 19 आहे. आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्षात जास्तीत जास्त वयोमर्यादा आहे. मग 5 वर्षाचं रिलॅक्सेशन सगळ्या कॅटेगरीला दिलेलं आहे. ओबीसी, एस-सी, एस-टी, व्ही-जे, एन-टी. तुम्ही 43 वर्षापर्यंत देऊ शकता. पण आपल्याला 43 पर्यंत थांबायचं आहे का? नाही. त्या पदाची जर तुम्ही प्रामाणिकपणे तयारी केली, तर एका वर्षामध्ये पोस्ट निघते. किती? एका वर्षात. ठीक आहे. पण याचे काही नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला नंतर सांगतो. जर तुम्ही स्पोर्ट कॅटेगरीमध्ये किंवा दिव्यांग येत असाल, तर तुम्हाला 45 वर्ष वयोमर्यादा आहे. कळलं? व्हेरी गुड. पुढं.
आता 2027 ला जर तुम्ही टार्गेट करतो म्हटलं तर परीक्षेचा पॅटर्न काय आहे? पहिले पूर्व परीक्षा आहे 200 मार्कांची, ठीक आहे, सॉरी 400 मार्कांची, 2 पेपर असतात 200-200 मार्कांचे. ओके. नंतर मुख्य परीक्षा आहे 1750 मार्कांची आणि नंतर 275 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे. आता नियम कसा आहे की पूर्व पास झाले तरच मुख्य परीक्षा देऊ शकता, मुख्य पास झाले तरच मुलाखत देऊ शकता. इंटरव्ह्यू कुठे असतो? मुंबईला असतो. कळलं? पण जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला म्हणजे तुम्हाला रँक नाही मिळाली तर तुम्हाला पुन्हा पूर्व परीक्षेपासून सुरुवात करावी लागते. पण आता एमपीएससीने एक नवीन नियम आणलाय की जर तुम्ही एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिला आणि तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये नोकरी ते देणार आहे. त्यासाठी त्यांनी निपुण सेतू नावाचा सेतू आणलेला आहे. कुठला? निपुण सेतू. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणं आता जास्त फायदेशीर झालेलं आहे. इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला, सिलेक्शन नाही झालं तरी दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून लागाल. समजलं का? व्हेरी गुड. समजलं? चला आता पुढे जाऊ. 7व्या वेतन आयोगानुसार तहसीलदाराचा पगार किती असतो? आता पगार जास्त महत्वाची गोष्ट आहे. बरोबर? आता पगार उचलते का नाही उचलत हा त्याचा नंतरचा मुद्दा आहे. पण पगार किती असणं आहे हे महत्वाचं आहे. कारण आपण असं समजू की तहसीलदार बनणारे सगळे विद्यार्थी हे प्रामाणिक असतात. ओके. तर तुम्ही समजून घ्या की याचं मूळ वेतन आहे 7व्या वेतन आयोगानुसार 56,100. ठीक आहे. आणि टीए, एचआरए, टीए हे सगळं मिळून साधारणतः 80,000 ते 95,000. शहरानुसार, शहरी भागात असाल तर जास्त पगार, ग्रामीण भागात असेल तर थोडा कमी मिळेल. तर साधारणतः एवढ्या दरम्यान तुम्हाला पगार मिळतो. बाकी तुम्हाला गाडी मिळते, तुम्हाला घर मिळते चांगलं, मस्त चांगल्या दर्जाचं. ठीक आहे, सगळ्या सुखसुविधा मिळतात. कोणाला सिलेंडर मिळेल का नाही मिळेल, पण तुम्हाला नक्की मिळतो. कारण तो पुरवठा योग्य पद्धतीने होत आहे की नाही होत आहे हे पाहण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडेच आहे. कळलं का? म्हणजे कोणत्या अडचणी येणारच नाही. नोकर चाकर घरी नाही मिळत, पण ऑफिसमध्ये तर सगळे नोकर चाकर असतात. आहे की नाही? सगळे तुम्हाला साहेब म्हणतात, "मे आय कम इन सर?" आहे की नाही? गावातला कोणीही व्यक्ती असो तुमच्यासोबत अदबीनच बोलेल. भलेही तुम्ही त्यांचे नोकर आहे, पण भारतातल्या लोकांना माहीत कुठे आहे हे, की तहसीलदार आपला नोकर आहे. बरोबर? जोपर्यंत त्यांना माहीत नाही आहे, तोपर्यंत तुमचे अधिकार तुम्ही चांगले एन्जॉय करा. ज्या दिवशी या देशातल्या नागरिकांना त्यांचे अधिकार माहीत होतील, त्यावेळेस मग मात्र हे जे चित्र आहे ते पलटेल. तुम्हाला त्यांना म्हणावं लागेल, "सर या, नमस्कार." आहे की नाही? कारण लोकशाही आहे आपल्या देशामध्ये. ओके, पुढं. बरं, अधिकारासोबतच तुम्हाला विशेष शासकीय सुविधा आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. कोणतं? तर तुम्हाला गाडी मिळते, ड्रायव्हर मिळतो. ठीक आहे. तुम्हाला गाडी चालवायची गरज नाही. आयुष्यभर गाडी चालवण्यापेक्षा चालवून घ्या. थोडा अभ्यास करा. आहे की नाही? त्यानंतर कार्यालयीन स्टाफ तुम्हाला मिळतो. कारकून, शिपाई, तुम्हाला बॉडीगार्ड मिळतो. शासकीय निवासस्थान मिळते तुम्हाला चांगल्या दर्जाचं. त्याला तहसीलदाराचा बंगला म्हणतात. सामाजिक दर्जा खूप जबरदस्त आहे. साहेब आले म्हणते साहेब. ठीक आहे. सगळे लोकं एकदम "अरे सर नमस्कार." तर आमच्यासारखे राहिले समजदार तर "काय तहसीलदार साहेब काय चालू आहे?" असं म्हणतात. कारण देश लोकशाही आहे. त्यांना आपल्या सेवेसाठी तिथे बसवलेलं आहे. बरोबर आहे की नाही? पण आता चित्र उलटं आहे. तरी पण तहसीलदाराला प्रतिष्ठा चांगली आहे. ओके. ग्रामीण भागात तालुक्याचा राजा असं त्याला म्हटलं जातं. मोठी सामाजिक प्रतिष्ठा आहे. कुठलाही कार्यक्रम राहिला तर अध्यक्ष म्हणून बोलावला जातात, प्रमुख पाहुणे म्हणून बोलावला जातात. समाजसेवा करण्याची जबरदस्त जी संधी आहे ना, ती तुम्हाला तहसीलदार बनून मिळते. तुम्ही विचार करा हो, तुम्ही कितीतरी चकरा मारल्या असेल ऑफिसचा, तुमचं काम नाही झालं. किती मोठं दुःख आहे. पण तुमच्या ऑफिसमध्ये चकरा मारणाऱ्या लोकांचं काम तुम्ही करू शकता. आणि कितीतरी लोकांच्या ज्या दुवा आहे ना, त्या तुम्ही मिळवू शकता. पुण्य मिळवू शकता. आहे ना? दुसऱ्याची सेवा करणं इतकं दुसरं मोठं काम नाहीये. ते तहसीलदार म्हणून तुम्ही करू शकता. भलेही तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगार जास्त असेल, पण इथे सॅटिस्फॅक्शन जास्त आहे. ओके, पुढं. तहसीलदार ते जिल्हाधिकारी पदोन्नती. मग प्रमोशनचे चान्सेस काय आहे? प्रमोशन तर 100% मिळणार. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जेवढ्या लवकर तहसीलदार व्हाल, तेवढं पुढे प्रमोशन जास्त मिळेल. तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी तहसीलदार झाला, तर असं समजा की 12 24 25 वर्षामध्ये तुम्हाला 25 ते 30 वर्षामध्ये तुम्हाला आय-ए-एस नक्की मिळेल. म्हणजे तुमचं रिटायरमेंट काय म्हणून होईल? जिल्हाधिकारी म्हणून होईल. म्हणजे तुम्हाला आय-ए-एस तुम्हाला होता येईल. तुमचं पहिलं प्रमोशन उपजिल्हाधिकारी. हे सुद्धा एम-पी-एस-सीतून पोस्ट भरल्या जाते. जर उपजिल्हाधिकारी झाले तर असं समजा की 4 किंवा 5 तहसीलदार तुमच्या हातामध्ये असतात. कळलं? म्हणून काही पोरं काय करतात, तहसीलदार पद मिळालं तर पुन्हा तयारी करतात आणि उपजिल्हाधिकारी बनतात. 15 वर्ष लागतात ना उपजिल्हाधिकारी बनायला. 1 वर्ष तयारी करून पुन्हा उपजिल्हाधिकारी बनता येतं. मग तुमचं शेवटचं प्रमोशन असेल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, तहसीलदाराचं. समजलं? व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. आता करिअरचा परिपूर्ण मार्ग कसा आहे? तर बघा,
तहसीलदार हे राजपत्रित अधिकारी पद आहे. महसूल प्रशासनाचा कणा आहे. ओके. जनतेशी डायरेक्ट संपर्क आहे. चांगलं वेतन आहे, चांगल्या शासकीय सुविधा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे बदलतं जग आहे, त्यामध्ये सिक्युरिटी तुम्हाला 100% आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, तर ह्या जगातली कोणतीच ताकद तुम्हाला त्या पदावरून काढू शकत नाही. तुम्हाला 58 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्या पगाराची, तुमच्या कुटुंबाची सिक्युरिटी तुम्हाला फुल आहे. काहीच विषय नाही. आणि तुम्ही अप्रामाणिक राहिला, तर मग काही बोलू नाही शकत मी त्याच्यावर. ओके. आय-ए-एस अधिकारी बनण्याची तुम्हाला संधी मिळते. ठीक आहे. लक्षात आलं इथपर्यंत? आता बघा, तुमचे अधिकार काय आहे? तहसीलदाराचे अधिकार तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की नाही? तर बघा, राज्य सरकार आणि जनता यांच्यामधलं दुवा म्हणून तुम्ही काम करता. सरकारच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे, सामान्य माणसाची कामं जी आहे, प्रशासकीय कामं ती सोपी करणे, हे तुमचं काम आहे. सरकारने यासाठी तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे, की तुम्ही लोकांची सेवा करू शकला पाहिजे. आणि भारत देशात महाराष्ट्रातले तहसीलदार खूप सेवा करत आहे लोकांची. ठीक आहे. कार्यकारी दंडाधिकारी हे याचं पद आहे. कार्यकारी दंडाधिकारी, ठीक आहे. याचं स्वतःचं कोर्ट असतं. हा न्यायाधीश बनतो. प्रॉपर्टीच्या रिगार्डिंग केसेस याच्या कोर्टामध्ये चालतात. आणि म्हणून बघा, की तालुक्यातला कोणताही पोलीस असो, पी-एस-आय असो, पोलीस इन्स्पेक्टर असो, ठाणेदार असो, सगळे सॅल्यूट मारतात तहसीलदाराला. दंडाधिकारी आहे तो, मारावाच लागेल सॅल्यूट. प्रश्नच येत नाही. ठीक आहे. त्यानंतर मुख्य महसूल अधिकारी आहे, रेव्हेन्यू. जमिनीच्या संदर्भातले सगळे व्यवहार तहसीलदाराकडे असतात. काही प्रॉपर्टीज असेल, लँड डिलिंग असेल, त्याला मान्यता देणे, हे सगळं तहसीलदाराचं काम आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे तहसीलदाराचं काम आहे. कुठे दंगे झाले, फसाद झालं, काहीही हो, तहसीलदार हा सर्वोच्च अधिकारी असतो तालुक्यामध्ये. आणि तो आदेश देतो पोलीस इन्स्पेक्टरला, "जा रे जा, पाहुणे बरं लवकर, काय झालं तिकडे?" म्हणजे जबरदस्त अधिकार. सगळं पोलीस प्रशासन हातात. तुम्ही म्हणता, की मी ठाणेदार बनतो, मी पी-एस-आय बनतो, म्हणजे मी बॉस बनेल पोलिसांचा. पोलिसाचा बॉस तुम्ही बना, तहसीलदार. तुमच्या आदेशाने त्याला काम करावं लागेल. आदेश तुम्हाला मान्य करावाच लागतो, तुमचा आदेश पोलिसांना. समजलं का? चुकीचा असेल तर मग तो ठाणेदार ठरवेल, की हा मान्य करायचा की नाही. पण तहसीलदार मेन आहे. कळलं? व्हेरी गुड. तालुका स्तरावर सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय दुवा तहसीलदार. तुम्हाला माहिती आहे, पिकाची आणेवारी ठरवली जाते. कुठे दुष्काळ पडला, कुठे जास्त पूर आला, तर त्या संदर्भातलं मदत कार्य करण्याचे सर्वोच्च अधिकार तालुक्यामध्ये तहसीलदाराला आहे. ठीक आहे. विमा मिळाला पाहिजे, किती नुकसान झालं, किती नाही झालं, हे सगळं ठरवते तहसीलदार. सगळे डिपार्टमेंट तालुक्यातले, सगळे डिपार्टमेंटचे प्रमुख त्यांच्यासोबत तहसीलदार मीटिंग घेऊ शकतो. त्या सगळ्यांना आदेश देऊ शकतो. समजलं? चला. शिष्टाचार आणि सामान्य प्रशासन तहसीलदाराच्या अंतर्गत आहे. महसूल प्रशासन याच्या अंडरमध्ये आहे. कायदा सुव्यवस्था तहसीलदाराला पूर्ण अधिकार आहे. आपत्ती व्यवस्थापन काहीही झालं, तहसीलदाराला सर्वोच्च पॉवर आहे तालुक्यामध्ये. तालुक्यात निवडणुकीचं व्यवस्थापन करायचं आहे, तहसीलदाराला सुपर पॉवर आहे. नागरी पुरवठा आणि जनकल्याण सगळ्या महत्त्वाच्या योजना तहसीलदार पॉवर आहे. म्हणून काही विद्यार्थी डी-वाय-एस-पी मिळालं तरी सोडतात, पण तहसीलदार घेतात. क्लास 1 ची पोस्ट आहे ना. आणि पॉवर सगळ्या डिपार्टमेंटची आहे. तुम्ही इकडे हात टाकू शकता, तिकडे पण हात टाकू शकता. आणि म्हणून जास्त पॉवर आहे म्हणून काही-काही विद्यार्थी डी-वाय-एस-पी सोडतात. तहसीलदाराची पोस्ट घेतात. कोणाला सॅल्यूट मारायची गरज नाही, काही नाही. ओके. पुढं. महसूल प्रशासन, जमीन महसूल, बाकीचे कर, सरकारी थकबाकी, वसुली याच्यावर देखरेख ठेवणे. कामं कोणते-कोणते आहे ते सांगतो. जमीन अभिलेख, तलाठ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे, फेरफार नोंदी, गाव पातळीवरील कागदपत्रांची देखभाल, सगळं अंडर तहसीलदाराच्या. गावात काही प्रॉब्लेम झाले, तालुक्यात काही प्रॉब्लेम झाले, जमिनीच्या सीमा आहे, वहिवाटीचे रस्ते आहे, कुळ कायदा आहे, तुमच्या शेतामध्ये जायला रस्ता नाही आहे, तहसीलदाराकडे जाता, तुम्ही तक्रार करता. तहसीलदार साहेब, माझ्या शेतात जायला रस्ता नाही आहे. द्यावा लागतो रस्ता. तहसीलदारांनी आदेश दिला की त्याच्या त्याच्या कोर्टात चालतात ह्या गोष्टी. तक्रार केली तर. आहे की नाही? त्यानंतर महत्त्वाची प्रमाणपत्रे, जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, डोमिसाइल सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर आहे. कुठे जाणार? तहसीलदाराकडे. त्याची सही पाहिजे. पुढं, कायदा आणि सुव्यवस्था तालुक्याचा कार्यकारी दंडाधिकारी आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करणे, गुंडांना बाहेर काढून टाकणे, पोलिसांमध्ये समन्वय, व्ही-आय-पी दौरा जर असेल तालुक्यामध्ये, तर त्यामध्ये सगळ्यांचं नियोजन करणे, पोलिसांसोबत समन्वय साधणे. ठीक आहे. विशेष चौकशी, अनैसर्गिक मृत्यू असेल, कोठडीतलं प्रकरण असेल, त्याची कायदेशीर इन्क्वायरी करणे, सगळे पॉवर तहसीलदाराला आहे. पॉवरफुल पोस्ट आहे. आहे की नाही? पुढे आपत्ती व्यवस्थापन आहे, संकट आलं, बचाव कार्य आहे, शेताच्या पिकांची नुकसानीची आणेवारी तयारी करणे आहे, का शेतकरी किंवा बाधितांना सरकारी मदत मिळवून देणे आहे. सगळे अधिकार कोणाकडे आहे? तहसीलदाराकडे. ठीक आहे. होल अँड सोल पॉवर आहे. पुढं
निवडणूक निर्णय अधिकारी आहे हा, सहाय्यक निवडणूक अधिकारी. तुमच्या तालुक्यामध्ये कुठलेही इलेक्शन असो, लोकसभेचे, विधानसभेचे, ग्रामपंचायतीचे, नगरपालिकांचे, मतदान केंद्राचं व्यवस्थापन करणे, ईव्हीएम मशीनची सुरक्षा त्याच्या अंडरमध्ये असते. मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे याच्या अंडरमध्ये असते. मतदार याद्या तयार करणे, त्या अपडेट करणे, त्यातली त्रुट्या दूर करणे, हे सगळे कामं तहसीलदाराकडे आहे. आहे की नाही जबरदस्त? म्हणून तर याला तालुक्याचा मुख्यमंत्री म्हणतात. होल अँड सोल डिपार्टमेंटचा हेड, बरोबर. याच्यापेक्षा पॉवरफुल डेप्युटी कलेक्टर असतो. ओके, पण तालुक्याला जबाबदार हा असतो. ठीक आहे. नागरी आणि पुरवठा, अन्नधान्य आपल्या तालुक्यामध्ये व्यवस्थित येत आहे की नाही आहे, ते व्यवस्थित वितरित होत आहे की नाही आहे, बीपीएलच्या लोकांना ते मिळत आहे की नाही आहे, त्याचं योग्य वाटप होत आहे की नाही आहे. तसेच ज्या तालुक्यामध्ये योजना आल्या, कोणत्या निराधार योजना, मनरेगा, ह्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी तहसीलदाराकडे, देखरेख ठेवणे तहसीलदाराकडे. आहे की नाही पॉवरफुल पोस्ट? म्हणून डीवायएसपी सोडून लोक तहसीलदार घेतात. समजलं? दोन्ही क्लास पण आहे. शिष्टाचार आणि प्रशासकीय पर्यवेक्षण बघा. मग तलाठी, ठीक आहे, तलाठ्यावर त्यांचं कंट्रोल आहे, मंडळ अधिकाऱ्यावर कंट्रोल आहे, नायब तहसीलदारावर कंट्रोल आहे, आणि त्याच्यावर तहसीलदार असतो. समजलं का? व्हीआयपी प्रोटोकॉल असेल, मंत्री येत असेल, तालुक्याला भेट देत असेल, तर त्यांच्या सगळ्यांचे शिष्टाचार, सोपस्कार हे सगळं पाहणं ही तहसीलदाराची जबाबदारी आहे. ठीक आहे. सारांश, अधिकारांचं संतुलन बघा. तहसीलदार जनतेशी सर्वात थेट आणि रोजचा संपर्क असणारा अधिकारी आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो, सगळ्या गोष्टीवर होल अँड सोल कंट्रोल ठेवतो. उपजिल्हाधिकारी जो आहे तो तहसीलदारापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, याला जास्त अधिकार आहे. याचे अनेक तहसीलदार याच्या हाताखाली असतात, पण सर्वात जास्त वर्कलोड याला आहे. समजलं का? ग्रामीण महाराष्ट्रात तहसीलदारांना सर्वात शक्तिशाली स्थानिक प्राधिकरण मानले जाते, म्हणून त्याला तालुक्याचा मुख्यमंत्री असं म्हटलं जातं. ठीक आहे. जमिनीच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार असो, अन्नधान्याच्या संदर्भातले असो, जातीच्या उत्पन्नाचे डॉक्युमेंट्सशी रिलेटेड सगळे व्यवहार असो, किंवा मग न्याय असो, महसूल न्यायालयामध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणून संरक्षण असो, सगळे अधिकार तहसीलदाराकडे असतात. मला समजलं का काय काय अधिकार असतात? व्हेरी गुड. मग आता मला सांगा की जर ही पोस्ट जी आहे तुम्हाला कशी वाटली? जर ही पोस्ट तुम्हाला काढायची असेल, तुम्ही स्वप्न पाहताय एमपीएससीतून तहसीलदार बनण्याचं किंवा क्लास 1 अधिकारी बनण्याचं, तर तहसीलदार हे एमपीएससीतली मला तरी वाटते की दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त निवडल्या जाणारी पोस्ट आहे. पहिलं उपजिल्हाधिकारी, मग तहसीलदार, मग डीवायएसपी, असा कार्यक्रम चालतो. मग तहसीलदार बनायचं असेल तर काय गरजेचं आहे? योग्य मार्गदर्शन आणि सर्वात आधी म्हणजे लवकर सुरुवात ही कोणत्याही यशाची जननी आहे. वाट पाहण्यात काय अर्थ आहे? जर तुम्हाला अधिकारी बनायचं आहे, एमपीएससीची तयारी करायची आहे, तुमच्यासारखे कितीतरी विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत, जे नापास झाले होते 10वी-12वी मध्ये, सामान्य विद्यार्थी आहे ज्यांना फर्स्ट क्लास मिळाला नाही, कधी सेकंड क्लास मिळाला, ते सुद्धा अधिकारी होऊ शकतात. पण काय पाहिजे? योग्य मार्गदर्शन पाहिजे, लवकर सुरुवात पाहिजे. तुम्ही कॉलेजला आहात, ठीक आहे, फर्स्ट इयर पासून तुम्ही तयारी करा. जर तुम्ही जॉबवर आहात, ठीक आहे, तर काही हरकत नाही. तुम्ही इकॉनॉमिकली स्टेबल आहात, ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकता आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकता. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, यायची नाही. तुम्ही जिथे आहे तिथे बसून हे क्लास पाहू शकता. आणि जर तुम्ही गृहिणी आहात, सगळं काही झालेलं आहे आता, आणि आता स्वप्न पूर्ण राहिले आहे, तर तुमच्या सगळ्यांसाठी स्वराज नावाची बॅच आपली आहे. तर या बॅचमध्ये पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पहिले आहोत की ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने अभ्यासक्रम सुरू केला. कारण आता एमपीएससीचा सिलेबस बदलला, ती डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक झाली. ठीक आहे. आत्ता एक्झाम झाली, आपले मॅक्सिमम प्रश्न परीक्षेमध्ये उतरले, पुराव्यासहित आपण दाखवलेले आहे युट्यूबच्या लेक्चरमध्ये. ओके, तर बघा, सुरुवातीपासून तुम्ही झिरो जरी असाल तरी काही हरकत नाही. झिरो पासून तर हिरो पर्यंत आपण तयारी करून घेतो. आन्सर रायटिंगची प्रॉपर तयारी करून घेतो. आमच्याकडनं तुम्हाला प्रॉपर मेंटॉरशिप मिळते. सुरुवात कशी करायची, कोणती पुस्तकं वाचायचे, कसे वाचायचे, ठीक आहे, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, याचं डिटेल मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. 18 बुक्स तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर आम्ही तयार केलेले तुम्हाला मिळतात. त्यामधून तुमची परिपूर्ण तयारी जी आहे ती होते. त्याच्यासाठी वेगळी फीस द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे सेपरेट फॅकल्टी आहे. ठीक आहे. प्रत्येक फॅकल्टी एमपीएससी, यूपीएससीच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या दिलेल्या आहे. एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. आम्ही तुम्हाला तेच शिकवू जे परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि म्हणून तुमचा जो त्रास आहे अभ्यास करण्याचा तो कमी होईल. ओके. तुमचा जो वेळ आहे तो वेळ वाचेल, कारण हा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही जर चुकीच्या दिशेने प्रयत्न केला म्हणजे हा चौक आहे, आणि इकडे जर तुमचं यश असेल आणि तुम्ही या दिशेने प्रयत्न करताय, कितीही अभ्यास केला तरी यश मिळणार नाही.
तर योग्य दिशेने आम्ही तुमची तयारी करून घेतो. एका वर्षामध्ये अभ्यास होतो. पण प्रामाणिकपणे केलात तर आम्ही तर सगळ्यांना सारखं शिकवू. जर तुम्हाला ही बॅच जॉइन करायची असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, मी तुम्हाला इथे लिहून देतो. हा माझा पर्सनल नंबर आहे. 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. कोणतंही मार्गदर्शन तुम्हाला लागलं, सिलेबस लागला, PYQ लागले, ठीक आहे, तर तुम्ही मला ह्या नंबरवर नक्की मेसेज टाका. ओके, व्हेरी गुड. पुन्हा काही तुम्हाला त्रुटी असेल, तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही मला मेसेज करून नक्की विचारा. ओके, व्हेरी गुड. तर तहसीलदाराची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली. यानंतर MPSCतून बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याचीही मी इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की देणार आहे. बघा, MPSCच्या परीक्षेमध्ये पगार जे आहे त्याची सुरक्षितता आहे, सर्व्हिसची सुरक्षितता आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, सगळं काही आहे, प्रमोशन आहे, सगळं आहे. पण यासोबतच पुन्हा एक गोष्ट आहे, तुम्ही समाजाची सेवा करू शकता आणि ते सॅटिस्फॅक्शन त्याची बरोबरी कोणतीच सॅटिस्फॅक्शन करू शकत नाही. तुम्ही तुमचं गाव बदलू शकता, तुमचा तालुका बदलू शकता. ओके, हे जे बदलण्याची ताकद आहे ते फक्त या पोस्ट म्हणजे MPSCतून भरल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार ह्या चांगल्या पोस्ट आहेत. ती चांगली तयारी करा. काही मदत लागली तर आम्हाला नक्की सांगा. तयारीसाठी खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि जर कंबाईन परीक्षेची तयारी करत असाल तरी आपल्याकडे बॅच आहे 27 साठी. हे बघा, PSI, STI, ASO त्याचीही माहिती मी घेऊन येणार आहे. ओके, चला, थँक यू. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.